नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. जसजसे आपल्या डोक्यामध्ये विचार वाढत जातात, अतिविचार आपण करायला लागतो, तसतसे नवीन आजार जन्माला येऊ लागतात. आणि या नवीन आजारांमधून अनेक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसे की मायग्रेन झाले किंवा मग निद्रानाश झाला. आता हे सगळे न्यूरोलॉजिकल जे डिसऑर्डर्स आहेत, ते स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत अगदीच बरे होऊ शकतात. स्वयंपूर्ण उपचार कशा पद्धतीनं काम करतात ते आपण पाहणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराच्या प्रणेत्या अमृता चांदोरकर यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत मंगलताई या पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्यांचा काय अनुभव आहे ते आपण पाहूयात. मंगलताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. ताई, तुम्हाला नेमके काय त्रास होत होते? मला आहे ना, सुरुवातीला मायग्रेनचा त्रास सांगितला होता. मायग्रेनचा त्रास सांगितला होता तर 5 वर्ष मी गोळ्या खाल्ल्या मायग्रेनच्या. तर त्या मायग्रेनच्या गोळ्यांनी ना हातापायांना मुंग्या येत होत्या, झोप येत होती. त्या गोळ्यांनी झोप येत होती आणि त्या गोळ्या खाऊन खाऊन शरीरावरती साईड इफेक्ट झाले. नंतर ना मग त्या गोळ्या बंद करायला सांगितल्या, कमी करायला सांगितल्या. तर त्या गोळ्या कमी केल्या तर त्या गोळ्यांनी मला झोप येत नसं. हातापायांना पूर्ण मुंग्या यायच्या. पूर्ण मुंग्या येऊन डोक्यामध्ये खूप आग व्हायची आणि आग होऊन सतत डोक्यामध्ये विचार राहायचे. डोक्यामध्ये सतत विचार आणि काम करत असलं तरी डोक्यामध्ये विचार आणि झोप हा विषय तर कुठलाच माझ्या म्हणजे हे नव्हता. दिवसभर मी शेतात गेले का महिलांमध्ये काम करायचे, दिवसभर खूप काम करायचे त्यांच्यासंग. पण संध्याकाळी पण घरी आल्यावर काम करायचे. पण संध्याकाळी झोपेचा टाईम झाला का मला झोप हा विषयच नाही. तशीच मी पडून राहिले तर हातापायांना मुंग्या तर चालूच, डोक्यात विचार पण चालूच आणि झोप तर नाहीच. आणि मग त्या गोळ्यांनी साईड इफेक्ट होऊन तब्येत झाली. 65 किलो वजन झालं माझं त्या मायग्रेनच्या गोळ्यांनी. 65 किलो वजन होऊन पोटातील पूर्ण नसा पातळ केसांवाणी झाल्या. पोट असं पूर्ण फुगलं, शरीर फुगलं. इतका हा त्रास होत होता. आणि मग नंतर आम्ही सिटी स्कॅन केला, त्यामध्येही काहीच नाही निघालं. मग नंतर पोटाची एंडोस्कोपी केली होती. तर पोटाच्या एंडोस्कोपीमध्ये पातळ नसा सांगितलं होतं. त्याचं मला 6 महिने म्हणजे उपचार घ्यायला सांगितले होते डॉक्टरांनी. 6 महिने तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट घ्या, नाहीतर नाही घेतली तर तुम्हाला पुन्हा हा आजार होईल. तर मग मी माझ्या नणंद मंगल गोरे यांच्याकडं आले होते. त्यांनी माझ्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे लहान मुलीसारखी चालायची. त्या माझ्या पुढे म्हणजे आम्ही अशा दोघीजणी हॉस्पिटलमध्ये जायचो. आणि मग नंतर ना मग त्यांनी काय केलं, घरी ना मग त्यांच्या लक्षात आलं, त्या स्वतः त्यांची ट्रीटमेंट घेत होत्या. त्या मला म्हणल्या, आपण आहे ना तुझी निरामयची ट्रीटमेंट चालू करू. मग त्यांनी माझी 2024ला निरामयची ट्रीटमेंट चालू केली. मग फॉलोअप घेतला आम्ही, ऑनलाईनच म्हणजे ट्रीटमेंट चालू केली होती. तर मला सुरुवातीला कल्पना मॅडमने 8 ट्रीटमेंट घ्यायला सांगितल्या होत्या. पण मी ती इतकी पॉझिटिव्ह होऊन ट्रीटमेंट घ्यायची ना, का कुठंही असू सकाळी 6 वाजता 5 वाजता झोपेतून उठले का ट्रीटमेंट माझी चालूच राहायची. मी कुठंही असू, शेतामध्ये गेले तरी मी ट्रीटमेंट घ्यायची. संध्याकाळी काम साईडला ठेवून माझी ट्रीटमेंट म्हणजे मी 8 ट्रीटमेंट रेग्युलर घ्यायची. जशी मी ट्रीटमेंट घ्यायला लागले तसे मग माझ्या हळूहळू हातापायांच्या मुंग्या कमी व्हायला लागल्या. पुन्हा माझं डोकं शांत झालं आणि मग मला झोप यायला लागली. डोकं शांत होईना मग सर म्हणजे पहिल्या उमा मॅडम भेटल्या, हजारे सर भेटले, म्हणजे प्रत्येक म्हणजे निरामयचा पूर्ण स्टाफ भेटला. मी त्यांना म्हणजे सांगायचे ना की मी खूप ट्रीटमेंट घेते पण माझं डोकं शांत राहत नाही. माझ्या डोक्यामध्ये सतत विचार चालू राहतात. मी काम करते पण माझं डोकं शांत राहत नाही. मग मला ते काम पटपट आवरत नाही. काम केलं जात नाही ना माझ्याकडनं. जेवढ्या वेळात व्हायचे तेवढ्या वेळात ते काम होत नव्हतं. मग ते म्हणायचे, तुम्ही ना नामस्मरण करा देवाचं, कुठल्या देवाला मानतात त्याचं नामस्मरण करा, चिंतन करा. म्हणजे फोनला तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवा. तुम्ही शेतीमध्ये जाता, शेतामध्ये तुमचं छान मन गुंतवा. मग तिथनं पुढं असं करता करता म्हणजे मग मग मी नामस्मरण करायचे, शेतामध्ये जायचे. मग दिवसभर दमले ना, मग ट्रीटमेंटमुळे मी थकतसुद्धा नसे. पहिले मला झोपेच्या गोळ्या खाऊन म्हणजे मला उठायचे दरवाजा वाजवल्याशिवाय मी घरातनं बाहेर पडत नव्हते. पण आज मी बिना गोळीची म्हणजे मला जाग येते. सकाळी मी 4ला उठते, 4ला 5ला उठते म्हणजे कंटिन्यूच उठते. एक दिवस नाही, कंटिन्यूच उठते. म्हणजे ह्या निरामयच्या ट्रीटमेंटमुळे मला इतकी शांत झोप लागते. ट्रीटमेंट घेता घेता सुद्धा मला झोप लागते.
आणि मग नंतर मग आता मी उठते तर रेग्युलर माझं रुटीन कामाचं बसलं, मग मला कामसुद्धा करता येतं. मला पहिले माझे मुलंसुद्धा आठवत नव्हती, म्हणजे अच्छा. इतक्यापर्यंत मला त्रास होत होता का हे माझ्या मुलांना हा डबा करून द्यायचा आहे, त्यांना शाळेत पाठवायचं आहे, त्यांचं म्हणजे मी त्यांच्याकडं लक्ष देत नव्हते आणि मिस्टरांकडं पण लक्ष देत नव्हते. पण माझं संपूर्ण कुटुंबच छान होतं. सासू-सासरे छान होते, जाऊबाई पण छान होत्या. मी 8-8 दिवस यांच्याकडं राहिलेली. तर माझे म्हणजे सगळ्यांनी म्हणजे घरच्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला. तुला ट्रीटमेंट घ्यायची ना, तुझं काम साईडला ठेव आणि तुला ट्रीटमेंटनी बरं वाटतंय ना, मग तुझं तू घे. पण बाकीच्यांना कसं वाटायचं का नाही बाबा ही उगाच काहीतरी करते, पण आमच्या घरच्यांना अनुभव आला होता की नाही हिला ट्रीटमेंटमुळे फरक पडला. आणि मेन पहिली गोष्ट माझे नणंद मंगल गोरे यांचे ना खूप खूप मोलाचे आभार का त्यांनी मला आहे ना म्हणजे निरामयच्या स्टाफने तर मला नवीन जीवनदान दिलेलंच आहे. पण त्यांनी मला निरामयमध्ये म्हणजे इथं ना फॉलोअप घेऊन दिला, माझी ट्रीटमेंट चालू केली. त्यामुळे मी आज आज स्वतः तुमच्या संगे बोलू शकते. आज 4 शब्द माझे म्हणणे तुमच्यासमोर मांडू शकते. नाहीतर आज मी घरातनं बाहेर पडायचं सुद्धा माझ्याकडनं म्हणजे हे नव्हतं, कॅपॅसिटी नव्हती माझ्याकडनं. पण आज मी कुठेही असले तरी म्हणजे माझ्यामध्ये तेवढी पॉझिटिव्ह निर्माण झाली की नाही बाबा आज मी कुठेही सक्षमपणे उभी राहू शकते. कुठल्याही क्षेत्रात मी उतरू शकते. ऊर्जा शेती करायची ना, मिस्टर आधी म्हणले, "नाही करायची आपल्याला ऊर्जा शेती. ऊर्जा शेतीने होत नाही." अहो म्हणलं, "आपल्याला किती भांडवल लागते ऊर्जा शेती करायला. आज एक एक पिकाचा तोडा केला तर त्याला 2 दिवसांनी लगेच 2,000चा फवारा द्यायला लागतो. प्लस त्याच्यामध्ये आपण शेतीसाठी जे शेतकरी घेतो, कष्ट करायला घेतो, त्यांचा पगार वेगळाच. पुन्हा शेतीसाठी भांडवल लागतं, ते औषधं, खतं लागतात, ते वेगळंच. मग तुम्ही ऊर्जा शेती केली तर ऊर्जा शेतीने तुम्हाला ना भांडवल लागणार, ना औषधं, काहीच नाही लागणार. बरं तुम्ही गाडीवरती ड्रायव्हिंग करता, तुम्हाला लक्ष द्यायची गरजच नाही ना. जे फवारा करायचा आहे तो स्वतः मी म्हणलं तरी स्वतः पाठीपंप घेऊन फवारा मारते. आज म्हणजे त्यांना म्हणजे शेतामध्ये का कुठल्या पिकाला काय झालं हे त्यांना पाहण्याची सुद्धा गरज नाही. मी स्वतः म्हणजे ते शेतामध्ये पूर्ण असे आणि मला आहे ना प्रत्येक गोष्टीची आवड झालेली आहे. पशु, पक्षी असो, काही असो, मला सगळ्यांची आवड निर्माण झाली. मी शेतात गेले ना पिकासोबत बोलायला, घरी असले तर मांजर असो, गाई असो, कुत्रा असो, सर्वांसोबत म्हणजे मला बोलायची आवड निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ना माझ्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह हे बघा पशूंना वाचा नाही, पण त्यांची मनं आपल्याला समजतात. सकाळी मी तुम्हाला माझा खरा सत्य ते अनुभव सांगते का मी सकाळी मुलांचं आवरत होते. मुलांचं आवरायचं, मला इकडे यायचं, सगळी तयारी करायची, तर मला गाईला खायला घालायला उशीर झाला. तर त्या गाईला खायला घालायला उशीर झाला, तर त्या गाईच्या डोळ्यात पाणी आलं. समोरच गाई बांधलेली. मग मी गेले तिच्या पाठीवरनं हात फिरवला. म्हणलं, "मला उशीर झाला." म्हणलं, "मी तुला आधी पहिलं खाऊ घालते, मग काम करते." मग तिला खाऊ घातलं आणि मग मी बाकीच्या कामाला लागले. म्हणजे तिला तहान लागलेली असली तरी ती आज मला ती कळते. त्यावेळेस मी माझ्या आजारांमध्ये होते ना, तर मला तेव्हा मला कोणाचीच म्हणजे जाणीव हा विषय म्हणजे मी माझ्याच ह्याच्यात हे गुंतलेली होते ना, तर मला समोरच्याचं काही म्हणणंच कळत नव्हतं. पण आज मला पशूंची आज 2 मांजर आहेत बघा. माझा अनुभव सांगायचा तर हे आहेच. पण पशूंचे सुद्धा मी जर उठून 5 वाजता दरवाजातनं बाहेर पडले, तर ते 2 मांजरं लगेच माझ्याकडे पळत येतात. म्हणजे मग मी उठलेले असले का लगेच पळत येतात का मला लगेच जाणवतं की यांना भूक लागली. चला मी तुम्हाला खायला देते. म्हणजे त्यांना फक्त बोलता येत नाही, पण त्यांना आपलं सगळं काही समजतं. म्हणजे सगळ्यांना जीव लावला ना, तर पशु-पक्षी असो, प्राणी असो, झाडं असो, सगळ्यांना मायेने हात फिरवला तर सगळ्यांना त्याला म्हणजे त्यांना पण छान आनंद भेटतो. मी वांग्याच्या शेतीत जर गेले ना, तर त्या वांग्याच्या झाडावरनं जरी हात फिरवला ना, तर त्यांना आता त्यांना सांगता येत नाही, पण त्याचा आनंद माझ्या मनाला खूप भेटतो, की नाही बाबा आज मी यांच्यावरनं मायेनं हात फिरवलं तर आज ही झाडं किती टवटवीत दिसतात. यांना तहान लागलेली, ती झाडं सुकलेली दिसली का मला लगेच कळतं बाबा यांना पाणी देणं हे गरजेचंच आहे. म्हणजे मुलांना आज माझ्या 2 मुली आहेत छोट्या-छोट्या. हां, त्या म्हणजे मला काही दिराच्या पण म्हणजे मला 2 मुलं आहेत, ते माझेच आहेत. त्या जर झोपेतून उठल्या ना का अशा पळत येतात. "मोठे, मोठे, मोठे काय करती गं? हां, मोठे तू कुठं गेली होती गं?" म्हणजे आज त्यांना म्हणजे आज मला त्यांच्यात सुद्धा देव दिसतो. आज लहान मुलांच्यात सुद्धा देव असतो. म्हणजे आज माझ्यामध्ये ना एवढी पॉझिटिव्ह निर्माण झाली ना, का प्रत्येकामध्ये मला म्हणजे का असं आनंद वाटतो.
समोरच्याला पाहण्यात सुद्धा मला आनंद वाटतो. समोरचा व्यक्ती जरी भुकेला असला ना, तर त्याच्या पोटाला अन्न घातलं ना, मी उपाशी राहीन पण त्यांच्या पोटाला अन्न घातलं तर मला खूप समाधान वाटतं. कारण जे अन्न मला घालता येत नव्हतं, ते आज अन्न मला त्यांना भरवता येते ना, मग त्याचा आनंद मला इतका होतो ना, तर ते अन्न घालायची ताकद मला आज तुमच्या निरामयच्या पूर्ण स्टाफने दिलेली आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर हा सगळा बदल जो आहे तो स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत झालेला आहे आणि तो खूप सुंदर बदल आहे. त्या ज्या एनर्जीने ते सांगतायत ती एनर्जी खरं तर झळकतीये त्यांच्यामध्ये. काय सांगाल मॅम या केसबद्दल? आज त्या ऊर्जा शेती करतायत. एक बाई उभी राहिली, तिने ठरवलं, तिने नवऱ्याला कन्व्हिन्स केलं आणि जसं आपण ऊर्जा वापरून रुग्णाला बरं करतो, तसंच आपण माती, पीक आणि पाणी या सगळ्याला देखील ऊर्जा देतो. अच्छा. या शेतकऱ्यांनी काहीही खतं घालायची नसतात, फवारण्या करायच्या नसतात. केवळ ऊर्जेवरती ते पीक वाढतं आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्यांना अनुभव आला, त्यांना हे कळलं की आपण ऊर्जा शेती ही संकल्पना आपल्याकडे आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला की मला हे करायचं आहे. नवरा म्हटला की असं नसतं, घालावंच लागतं. त्या जसं म्हटलं की आधीपासून ते शेती करतात ना आणि मग कुठल्या कुठल्या पिकांना जास्त फवारण्या लागतात, कुठली औषधं लागतात हे त्यांना माहिती होतं. पण त्या म्हटल्या नाही, जर मी बरी होऊ शकते तर माझ्या शेताला पण नाही लागणार. ऊर्जा जर मिळाली तर त्याला काहीही फवारण्या आणि खतं लागणार नाहीत. आणि त्यांनी ते करून दाखवलं. अतिशय उत्तम असं त्यांनी वांग्याचं पीक घेतलं. मिरची होती, गवार होती आणि आजूबाजूच्या सर्व प्रांताचा जर अभ्यास केला किंवा बघितलं तर ह्यांचं शेत सगळ्यात मस्त होतं, हिरवंगार, चांगलं डवरलेलं, फळं अतिशय सुंदर. ते त्यांनी करून दाखवलं. आता त्यांचा जो काही प्रवास आहे, जो त्यांनी सांगितला, विचार काय करतात म्हणजे पुन्हा पुन्हा आपण विचारांवर येतो की कुठेतरी ॲक्च्युली त्यांच्या बाळंतपणानंतर हॉर्मोनल चेंजेस होत असतात आपल्यामध्ये आणि त्यांचं बाळ अगदी लहान असताना, माझ्या मते 1-1.25 महिन्याचं वगैरे, 6 महिन्याचं. तेव्हापासनं त्या एका लूपमध्ये अडकल्या आणि मग ते त्यांचं एक विचारचक्र सुरू झालं. अतिविचार जसं त्या म्हणल्या, ते ओव्हर थिंकिंग सुरू झालं. त्याचा सगळ्याचा परिणाम शरीरावर होत गेला. प्रचंड डोकं दुखायचं, आग व्हायची. आणि होतं काय माहिती आहे का, ते विचारचक्र आहे ना, सुरुवातीला तुम्हाला विचार कळत असतात. तुम्ही एका मागून दुसरा विचार, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा आणि तुम्ही सुतावरनं स्वर्गापर्यंत जाता. तुम्ही पार भविष्यकाळापर्यंत जाता. पण नंतर काय होतं, नंतर तुम्हाला त्याची सवय होत जाते. सतत विचार करायची जी सवय लागते ना, असे अनेक पेशंट बघतो आपण किंवा केलेत बरेच. तर ते बॅक ऑफ द माइंड तुमचं विचारचक्र सुरूच राहतं. म्हणजे हे पेशंट्स झोपले जरी सुद्धा तरी त्यांचे विचार सुरू असतात आणि बऱ्याचदा पुढे जाऊन म्हणजे ती एक्स्ट्रीम स्टेज अशी असते ना की तुम्ही काय विचार करताय हेही तुम्हाला काही वेळेला कळत नाही, पण तुमचं काहीतरी विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे तुमचं अटेन्शनच नसतं समोरची व्यक्ती जेव्हा काहीतरी बोलत असते किंवा त्या जसं म्हटलं की मी काहीतरी काम करत असायचं तर मला वेळ लागायचा, कारण तुम्ही त्या कामात नसता. समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही ते ऐकत नसता. काहीतरी शब्द येत असतो कानावरती, तो मेंदूपर्यंत प्रत्येक शब्द जात नसतो का, कारण बॅक ऑफ द माइंड काहीतरी विचारचक्र हे सुरू असतं. मी काय विचार करतेय हे मला कळत नाही, असं ते विचारचक्र असतं आणि त्याच्यामुळे तुमची झोप जाते, तुम्हाला तुमची भूक जाते, तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात, कारण तुम्ही तुमचं काम करत नाही ना. समोरचा काय बोलतो ते तुम्ही ऐकत नाही, समोरच्यांना जे हवंय ते तुम्ही देत नाही, वेळच्या वेळेला जे करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही आणि त्याच्यामुळे मग काय होतं, तुम्ही एक प्रकारे कट होत जाता, तुम्ही अजून एकटे पडत जाता. सगळे औषधं पाणी सगळं करून झालं आणि तरीही तुम्ही तसेच राहिलात तर मग एक असं होतं की हिला काम करायचं नाहीये किंवा ही नाटक करते किंवा अशा पद्धतीचे विचार मग घरच्यांकडे, आणि ते स्वाभाविक आहे असं त्यांना वाटायला लागतं की ही मुद्दामून करते. त्याच्यात ह्यांचा नशीब चांगलं की ह्यांना समजून घेणारं कुटुंब होतं. नाही, आमचं कुटुंब म्हणजे खूप समजून घेतलं कुटुंबाने. असं कुटुंब नाही मिळत प्रत्येकाला. पण हे जे सगळे विचार आहेत मॅम, जसं तुम्ही म्हणताय की हे ओव्हर थिंकिंग करणं आणि झोपेमध्ये सुद्धा आपण असताना सतत हे मागे हे विचार सुरू राहणं, याच्यावर आपण नियंत्रण नेमकं कसं आणायचं किंवा कंट्रोल कसा आणायचा? आता विचार ज्याला आपण म्हणतो ना, तर ह्याच्यामध्ये पण खरं तर सगळा चक्रांचा सहभाग असतो. म्हणजे विचार निर्माण जो होतो, कुठलीही गोष्ट निर्माण जी होते ती नाभीच्या तळापासून निर्माण होते, पण त्याच्यावरती प्रोसेस मेजरली होते ती आज्ञाचक्राची होते. आणि आज्ञाचक्राची प्रोसेस जास्त चालू असल्यामुळे जर ऑब्झर्व केलं तर ब्रेनशी रिलेटेड
म्हणजे डोकं दुखणं किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम, मज्जासंस्थेचे त्रास होतात. त्याचबरोबर ह्या अतिविचारांनी तुमच्या डोळ्यावर, तुमच्या कानांवर, इंद्रिय जी आहेत तुमची चव घेण्याची क्षमता, तुमची वास घेण्याची क्षमता, ह्याच्यावरती देखील परिणाम होऊ शकतो. ह्या विचाराचं अजून एक इंद्रिय म्हणजे आपली त्वचा पण आहे. ओव्हर थिंकिंगचा परिणाम तुमच्या त्वचेवर पण होतो. सो आज्ञाचक्र जे असंतुलित व्हायला लागतं, तुमचे अतिविचार त्याच्यामध्ये जे साठायला लागतात आणि ते सतत सुरूच राहतं, ते फिरतच राहतं, ते थांबतच नाही. त्याच्यामुळे काय होतं, आज्ञाचक्राचं काम काय आहे, संपूर्ण शरीराला आज्ञा देणं. सो मला एखादी गोष्ट करायची तर इथून आज्ञा जाते आणि मग माझे पाय चालतात, पण ती आज्ञा आहे ना ती डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे काही वेळेला वाटतं पण ती सूचना प्रॉपर पुढे जातच नाही. त्याच्यामुळे वाटतं पण ते केलं जातच नाही. म्हणजे तो आपण म्हणतो ना, त्याला आपण आळस म्हणू किंवा खरं तर आळस नाही, ती सूचना व्यवस्थित जात नसते. पण दिसताना काय दिसतं की हिला करायचं नाही किंवा ते प्रोसेस होत नाही जसं व्हायला पाहिजे, प्रोसेसच अडकते. इतकं तिथे गोष्टी साठलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आत्ता तुम्ही निर्माण केलेला विचार तो एवढ्या सगळ्या प्रोसेसेस पार करून येऊन मग तो ॲक्ट होणार आहे. सो तिथपर्यंत यायलाच त्याला कितीतरी वेळ जातो. तोपर्यंत अजून पुढच्या कमांड्स गेलेल्या असतात. त्याच्यामुळे मंद होतो माणूस. त्याच्या मनात निर्माण झालेला विचार प्रोसेसच होत नाही. आणि मग काय केलं जातं, मग झोपेच्या गोळ्या दिल्या जातात, कारण झोप होत नाहीये त्याच्यामुळे हे होतंय असं. मग तुमचं शरीर झोपतं. बरोबर. शरीराला तुम्ही झोपवता गोळ्या देऊन, पण त्या मनावरती काय करणार. पण ते शरीर झोपलं तरी बॅक ऑफ द माइंड पुन्हा ते सगळं चक्र सुरूच असतं. तो परत ती निद्रा म्हणजे ती गुंगी असते फक्त. शरीराची औषधांची गुंगी. शरीर गुंगलेलं आहे पण मन नसतं गुंगलेलं. मनाचं आपलं काहीतरी चालूच असतं. आणि जेव्हा स्वयंपूर्ण उपचार काय करतात, त्या चक्रांवर काम करतात ना, तर ती चक्र त्याच्यामुळे घराघरा फिरतायत, कारण ओव्हरलोडेड आहेत ती. आणि त्या लोडवरती प्रोसेस करण्यासाठी त्यांना काम जास्त करावं लागतंय. मग प्रत्येक ट्रीटमेंटला काय होतंय, प्रत्येक ट्रीटमेंटला ते लोड ज्या वेळेला रिलीज होणार आहे, त्यावेळेला त्यांचं काम करणं कमी होणार आहे ना, त्यावेळेला ती हळूहळू स्लो डाऊन होणार आहे. जे एक्सेसिव्ह काम त्यांना करावं लागतंय, तर तिथलं लोड ज्या वेळेला कमी होतं, प्रत्येक ट्रीटमेंटला आपण ती नको असलेली अनावश्यक साठलेली ऊर्जा ज्या वेळेला रिलीज करतो, त्यावेळेला त्याच्यावरचा ताण प्रत्येक ट्रीटमेंटला हळूहळू कमी होत जातो. आणि जे श्रम होत आहेत त्याचे, ते नॉर्मलाइज व्हायला लागतात. ते जसे नॉर्मलाइज व्हायला लागतात तसं तुमचं विचारचक्र पण शांत व्हायला लागतं. जे अनाहूतपणे सुरू झालंय कधीतरी, शरीरामध्ये घडणारे हॉर्मोनल चेंजेस, म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की हॉर्मोन्स आणि भावभावना हे एकमेकांच्या हातात हात घालून असतात. हॉर्मोनल चेंजेस जेव्हा होतात त्यावेळेला तुमच्या भावभावनांमध्ये पण चेंजेस होतात, आणि वाईस वर्सा जेव्हा तुमच्या भावभावना बदलत जातात त्याचा परिणाम देखील हॉर्मोन्सवरती होत असतो. सो हॉर्मोनल चेंजेस जेव्हा शरीरात होत असतात तेव्हा देखील तुमचं हे विचारचक्र हे डिस्टर्ब होऊ शकतं. ते कळत नाही आपल्याला आणि मग ते हळूहळू पुढे जात जातं. स्वयंपूर्ण उपचार सुरू केल्यानंतर ते कमी होत गेलं, त्याच्यातून ते बॅक ऑफ द माइंड चाललेले विचार शांत होत गेले. त्याच्यामुळे त्या मुंग्या येत होत्या, कारण मज्जासंस्था जी कार्य करते त्याच्यावरती प्रेशर असल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नव्हतं. ते सगळं सुरळीत झालं आणि त्या आता शेतामध्ये राबतायत, स्वतःचं शेत कसतायत आणि एक ऊर्जा शेतीची नवीन संकल्पना आज शिरूरमध्ये त्या प्रस्थापित करतायत आणि आज यशस्वी शेतकरी आहेत त्या, असं सांगायला मला फार आनंद होतोय की तो प्रयोग त्यांनी करून बघितला. स्वतःच्या हिमतीवरती विश्वास नव्हता घरच्यांचा पण आणि इतरांचा पण त्यांनी ते सक्सेसफुली करून दाखवलं. बेसिकली हा सगळा जो अप्रोच होता तोच खूप त्यांचा पॉझिटिव्ह आहे, कारण आपण जसं त्यांचं मी सगळं ऐकतेय, त्या जे काही सांगतायत त्याच्यानुसार आपल्याला समोर दिसतंय. खरं आहे, कारण ही पॉझिटिव्हिटी देण्याचंच काम स्वयंपूर्ण उपचार करत असतात. की जी बाई स्वतःमध्ये हरवलेली होती, जिला कशाचंही भान नव्हतं, आज ती जागृत झाली आहे, ती पॉझिटिव्ह झाली आहे, तिला आजूबाजूच्या चराचरातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. सो जे अष्टावधानी म्हणतो ना आपण, की सगळी अवधानं तिची जागृत झालेली आहेत. सो एक गोष्ट करत असताना दुसरीकडे पण लक्ष आहे, तिसरीकडे पण लक्ष आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत कारण त्या पॉझिटिव्ह झाल्यात. जे काही त्या करतायत ना त्या जिंकण्याच्याच भावनेने करतायत.
कुठेही आता फेल्युअरची भीती नाहीये. हम्म. तो स्वतःवरचा जो विश्वास आहे ना तो इतका स्ट्रॉंग झालाय की नाही, मी करणार, मी करून दाखवणार, मला जमणार. सो ही ॲक्च्युली ही ताकद आहे नेचरची. हम्म. हीच पंचमहाभूत आहेत जी तुमच्या आत आहेत, जी स्ट्रॉंग झाली आहेत आणि त्याच्यामुळे त्या स्ट्रॉंग झाल्यात. आणि तीच पंचमहाभूत आहेत जी त्या नेचरमध्ये आहेत, ती त्या मातीमध्ये पण आहेत, त्या पिकामध्ये पण आहेत. ती पंचमहाभूत त्याचं संतुलन आता आपण करतोय. या संतुलित झाल्या आता यांच्या मार्फत. कारण ऊर्जा शेतीमध्ये पण तुम्हाला मेडिटेशनच करावं लागतं. शेतासाठी तुम्हाला आपल्याला ध्यान स्वतः- करायचं, अच्छा. ते पण उपचारच आहेत. हम्म. जसं आपण रुग्णाला उपचार देतो आणि रुग्ण डोळे मिटून शांत बसतो स्वतःसाठी, तसंच त्या शेतकऱ्यांनी बसायचं त्याच्या शेतासाठी. हम्म. हम्म. त्याच्यामुळे शेतीसाठी पण उपचार जेव्हा घेतात त्यावेळेला दिवसातनं 2दा तुम्हाला मेडिटेशन करायचं असतं. हां, आणि तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की जे काही माझं शेत आहे ते निरोगी होऊ दे, ते बहरू दे, ते फुलू दे, फळू दे. हां, आणि मला समाजाला चांगलं हम्म. चांगलं अन्न देता येऊ दे. सो खूप पॉझिटिव्ह, खूप चांगला थॉट घेऊन ते मेडिटेशन केलं जातं. आणि तेव्हा हेच करतो आपण की तिथे ज्या पंचतत्वांचा असमतोल आहे ती ट्रीटमेंट, म्हणजे इथून आम्ही पुन्हा त्या शेताचा ऑरा तो क्लीन करत असतो, तो एनर्जाइज करत असतो. आणि इवन त्याचा परिणाम जो आहे ना तो तुमच्या कौटुंबिक ह्याच्यावरती पण होतो. म्हणजे आता कित्येक शेतकऱ्यांकडे आपण काम करतोय ऊर्जा शेतीच्या माध्यमातून, आणि तिथे ते सांगतात की आमचे कौटुंबिक कलह मिटलेत, नात्यामध्ये गोडवा आलाय, भावाभावांमध्ये वितुष्ट होतं, मध्ये बांध होता फक्त, आणि दोघं एकमेकांशी भांडत होते, भांडणं संपली आहेत. एक त्यातला कुठला तरी भाऊ ऊर्जा शेती करतोय, तो ध्यानधारणा करतोय आणि तो चांगलं व्हावं म्हणून रोज प्रार्थना करतोय. आणि त्याचा परिणाम पिकावर तर होतोच आहे, पण नातेसंबंधांवर होतोय. घरातले कलह मिटत आहेत, एकमेकांना समजून घेतलं जात आहे. शेतीला आत्तापर्यंत लागणारं पाणी असेल किंवा जी काही साधनं, नैसर्गिक साधनं लागत होती, ऊर्जा शेती करायला लागल्यानंतर ती साधनं पण कमी प्रमाणात लागतात. ऊर्जा शेतीची आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती ह्या शेतकऱ्यांचे अनुभव देखील आपण शेअर करतोय सगळ्यांबरोबर की ऊर्जा शेती करून कसे कसे फायदे होतात, शेतामध्ये काय बदल होतात, तुमच्या नातेसंबंधांमध्ये काय बदल होतात, आणि कुठल्याही खर्चाशिवाय तुम्ही कसं उत्तम पीक घेऊ शकता. उत्पादन कमी होत नाही, उत्पादन चांगलं येतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पोषक मूल्य त्याच्यातली वाढतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऊर्जा शेतीमध्ये होतात. आणि ती ऊर्जा त्यांनी आधी घेतली आणि आता ती त्यांच्या शेताला पण त्या पुरवतात. आजूबाजूच्या लोकांना देखील तो अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला ह्या सगळ्या खतांपासून आणि फवारण्यांपासून लांब राहायला पाहिजे. कारण याच फवारण्या तुमच्या अनारोग्याचं, तुमच्या आजाराचं कारण बनत आहेत. आज शेतकरी समाज पण खूप जो त्रासामध्ये आहे, वेगवेगळे रोगराई जी काही होते, मोठे मोठे आजार निर्माण होतात, त्याचं कारण तुम्ही तेच इनहेल करताय. तुमच्या श्वासावाटे जे काही विषद्रव्यच जात आहेत तुमच्या आतमध्ये, त्याचा परिणाम तुमच्या लंग्सवरती, तुमच्या इतर ऑर्गन्सवरती हा होतोय. तर सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे की ऊर्जा शेती ही देखील संकल्पना आता राबवली गेली पाहिजे. आपल्याला केमिकलपासनं, रसायनांपासनं लांब जायचं आहे, कारण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पण होतोय आणि ते अन्न जे खाणार आहेत त्यांच्या शरीरावर पण होतोय. नक्कीच मॅम, खरं तर इथे वेळ आपल्याला आत्ता पुरत नाहीये, संपत चाललेला आहे. तुम्ही इतकी छान माहिती दिली, ऊर्जा शेतीबद्दल सांगितलं, विचारांबद्दल सांगितलं, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि मंगलाताई, तुम्ही इथे आलात, तुमचं इतकं छान अनुभव शेअर केलात आणि इतक्या पॉझिटिव्हली तुम्ही बोलल्या, इतक्या एनर्जीने तुम्ही बोलल्या, तुमचंही मनापासून आभार. धन्यवाद. एक विचार हा माणसाला पूर्णपणे बरा करू शकतो आणि एक विचार हा माणसाला पूर्णपणे आजारीही बनवू शकतो. त्यामुळे तुमचे विचार हे कोणत्या दिशेला जात आहेत हे तुमच्याच हातात आहे. तुमचे विचार कशा पद्धतीनं धावतायत हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आहे आणि स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत तुम्ही अशा विचारांवर कंट्रोलसुद्धा आणू शकता. तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बरेही होऊ शकता. आपण आजच्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.